झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बसेस अभावी परवड सुरू आहे। तालुक्यालगत असलेल्या गावांमधून विद्यार्थ्यांना बसेस नसल्याने त्यांच्या शिक्षणावरती याचा परिणाम होतोय आणि यासाठी सुरू करण्यात आलेल्या निळ्या बसेस म्हणजेच मानव सेवा योजना ही चालक वाहनांअभावी बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपये वाया गेलेत। ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी दररोज मुलं शहरात येतात। काही जण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपले तांत्रिक शिक्षण घेत असतात। यासाठी एसटी परिवहन मंडळाच्या लाल बसेस पासेस धारकांना घेण्यास टाळाटाळ करतात। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरळीत व्हावं यासाठी प्रत्येक तालुक्याला निळ्या बसेस देण्यात आल्या। मात्र याही बसेस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची परवड होतीये। आम्हाला बसचा इतका प्रॉब्लेम आहे की आम्ही एक तासानंतर बस येते, त्याच्यामुळे आमचं लेक्चर बुडून जातं आणि खूप त्रास होतो। वेळेवर बस कधीच येत नाही। 5ची असली तर 6:30 7 वरून आम्हाला घेण्याची अडचण खूप येते। मध्ये घेत नाही पासवाल्यांना किंवा तिकीट काढा असं म्हणतात। इथं बसण्याचा खूप प्रॉब्लेम राहतो। अशी एक नव्हे तर अनेक बसेस अद्याप महामंडळाच्या बस डेपोत पडून आहेत। त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत असून विद्यार्थी स्वतः रस्त्यावर उतरतायत। बसेस असल्या तरी आवश्यक स्टाफ, पायाभूत सुविधा आणि खर्च कुणी करायचा असे अनेक प्रश्न असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। विद्यार्थिनींसाठी गाडी पोहोचली नाही किंवा ती वापरली नाही असं कुठेही झालेलं नाही आणि पुनश्च आपण आगार व्यवस्थापक यांना सूचना देऊन त्या गाड्या विद्यार्थिनीसाठीच वापराव्या याबाबत पुनश्च सूचना देऊ। शाळा आहे तर शिक्षक नाही, तालुक्याला ITI आहेत तर बसेस नाही, महाविद्यालय आहेत मात्र सुविधा नाहीत, अशा अनेक समस्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी त्रासलेत। शासनानं आणि शिक्षण विभागानं या सगळ्याचा संयुक्त समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुखकर करणं आवश्यक आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।